मध्ये आणि एन्काउंटरमध्ये आता झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपण अनेकांचं पॉलिटिकल एन्काउंटर केलेलं आहे. या एन्काउंटरमध्ये आल्यावर कसं वाटतं तुम्हाला? तसं मी एन्काउंटर म्हणून बघत नाही त्या विषयाकडे. परिस्थिती जी समोर आली, परिस्थिती तशी हँडल करावी लागते, ती राजकारणात असू दे किंवा जीवनात असू दे. आणि त्या वेळेला जे करावं लागलं ते करावं लागलं आणि त्याच्यामध्ये सर्वांच्या सहकार्याने यश मिळालं. अपयशी मिळू शकत होतं, पण लोक कन्व्हिन्स झाली की ही बाजू बरोबर आहे. आणि मी तसं भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, आम्ही एकच आहोत असं समजणारा मी व्यक्ती आहे. पण सिच्युएशन हँडल करत असताना आपण आपल्या पक्षाची बाजूही तशी घेतली पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे. कारण का ती बघा कशी छोट्या लोकांची, गरिबांची तशी ती निवडणूक. मग जो स्टँड घ्यावा लागला तो घ्यावा लागला. तर त्याच्यामध्ये ठीक आहे, आता काही गोष्टी घडायला नको होत्या, पण ठीक आहे, आता काय करू शकतो. आता अनेक गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर मी चव्हाण साहेबांना भेटलो, सगळ्या गोष्टी बोललो. एकत्रित आम्ही हे सगळं ह्या महायुतीच्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आहोत. जिल्हा परिषद निवडणुकाही आम्ही एकत्र लढणार आहोत. म्हणून आता वातावरण तसं बिघडलं नव्हतं. सिच्युएशन होती आणि ती झाल्यानंतर आपण कुटुंब आहोत ही भावनाही महत्त्वाची होती, ती विसरता कामा नये. आणि म्हणून आज सगळं ओके आहे. आम्ही एकत्रित काम करतोय. नाही, नक्कीच. पण जसं तुम्ही म्हटलात की ती सिच्युएशन होती, तुम्ही त्या